मी तुमचा शेतकरी मित्र. मी तुम्हाला महाराष्ट्रात कुठे काय हळद किती भावाने घेतली जात आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर बाजार भाव बघूया. चला मित्रांनो, पहा आता शेवटपर्यंत. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल बेल आयकन ऑलवर सेट करून द्या. नांदेड या ठिकाणी आवक आलेली आहे 1756. कमीत कमी दर मिळालेला आहे 15,415. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 18,195 रुपये. तर सर्वसाधारण मिळालेला आहे 17,100. नंतरची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम. आवक आलेली आहे मालेगाव येथे 120 क्विंटल. कमीत कमी दर मिळालेला आहे 14,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 16,500. तर सर्वसाधारण दर मिळाला 15,500. यानंतरची बाजार समिती अकोला. आवक आली आहे 91 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 13,900. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 16,400. तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 15,800. तर नंतरची बाजार समिती आहे लोहा नांदेड या ठिकाणी राजापुरी. आवक आली आहे 20 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 12,000 रुपये. सर्वात जास्ती दर मिळाला 17,501 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 15,401 रुपये. तर आता बाजार समिती पूर्णा हे आलेले आहे. पूर्णा ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 59 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 15,000. तर जास्तीत दर मिळालेला आहे 16,700 आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 16,100. तरची बाजार समिती शेनगाव ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 2,080 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 14,000. तर जास्तीत 17,000 आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 16,000 रुपये. नंतरची बाजार समिती आहे जवळा बाजार येथे लोकल हळदीला आवक आली 315 क्विंटल. कमीत कमी दर मिळालेला आहे 15,000. सर्वात जास्त दर मिळाला 17,000. तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे 16,000 रुपये.